दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होई नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी तू तात मी बालक सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जनो हो नमस्कार। संत समागम या फेसबुक पेजवरून समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचा आपण अभ्यास करतो आहोत। ग्रंथराज दासबोध या ग्रंथातील समासांचा चिंतनात्मक अभ्यास आपण करण्याचा प्रयत्न करतो आहोत। काल आपण दशक 18 समास 4 हा समास पाहिला। देह दुर्लभ निरूपण, किती दुर्लभ असलेला देह आपल्याला मिळालेला आहे आणि त्याचा आपण काय करतो आहोत याचं चिंतन आपण काल केलं। समर्थांचा लोकसंघटक प्रत्येक समासात जागृत होतो। 1, 2, 4 ओव्या आपल्याला एका उत्तम लोकसंग्राहकाच्या समर्थ देतात। ज्ञानी पुरुष जो समर्थांचा महंत आहे, मठपती आहे, त्यांनी केवळ मठामध्ये राहणं, कर्मकांड करणं एवढं समर्थांना अपेक्षित नाहीये। ज्ञानोत्तर सगुणोपासना करीत राष्ट्रासाठी, समाजासाठी आपलं जीवन व्यतीत करणारा महंत, समर्थ भक्त, साधक समर्थ रामदासांना अपेक्षित आहे। आज जो आपण समास पाहणार आहोत त्या समासाचं नाव आहे करंट परीक्षा निरूपण। दशक 18 समास 5। समर्थ असं म्हणतात की मनुष्याला अत्यंत दुर्लभ अशा नरदेहासोबत भगवंतानी बुद्धी दिली आहे आणि त्या बुद्धीच्या
विवेकाच्या बळावर माणसाने आपलं स्वतःचं आणि समाजाचं जीवनमान उंचावर ठेवावं, हे समर्थ रामदासांना सामान्य जनांकडून अपेक्षित आहे. समर्थ म्हणतात की सगळी परिस्थिती अनुकूल असून सुद्धा जो त्याचा लाभ घेत नाही, उलट आळस, मूर्खपणा, हेवे दावे, हितसंबंध यामध्ये मिळालेल्या अधिकारांचं आपण पाहिजे तसा वापर करत नाही, त्यामुळे चांगलं उभा राहिलेलं काम ते मातीत कसं जातं किंवा त्यावर कसं पाणी फेरलं जातं याचा परिपाठ समर्थ आपल्याला या समासामध्ये देत आहेत. समर्थ म्हणतात खूप ग्रंथांची पारायण केली, अनेक भागवत सप्ताह केले, अनेक कथा लावल्या, पण माणसाच्या वागण्या बोलण्यात जर फरक पडत नसेल तर मग जे काही केलं ते सगळं पाण्यात गेलं. त्याच्या आचरणात बदल होत नसेल, त्याच्या वागणुकीत बदल होत नसेल, त्याच्या बोलण्यामध्ये बदल होत नसेल, तर मग हा जो सगळा उपद्व्याप केला कशासाठी केला? समर्थ रामदासांनी अशा माणसासाठी एक सुरेख गोड ओवी या समासामध्ये दिली आहे. आणि समर्थ असं म्हणतात की जसं एखादं माप असतं आणि धान्याची रास असते, ती धान्याची रासच्या रास ते माप मोजून टाकतं एका बाजूला, परंतु एवढा ढीग धान्याचा तो मोजून टाकत असताना सुद्धा ते 4 दाणे आपल्या पोटामध्ये ठेवत नाही. तसा हा करंटा माणूस आहे की जो एवढं सगळं करतो, कथा लावतो, पारायण करतो, भागवत कथा श्रवण करतो, अनेक प्रवचनांमध्ये रांगेत पहिल्या रांगेत जाऊन बसतो, पण त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे समर्थ असं म्हणतात की हा दृष्टांत समर्थांनी या ठिकाणी दिलेला आहे. सार्वजनिक चळवळीमध्ये या दृष्टांताचा अजून एक आपल्याला अर्थ काढता येतो. तो म्हणजे एखादा कार्यकर्ता आहे किंवा एखाद्या संघटनेतला कोषाध्यक्ष आहे किंवा कुठलाही कार्यकर्ता, जिल्ह्यावरचा असेल, राज्यावरचा असेल, तालुक्यावरचा असेल. समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात की धान्य मापे उदंड मोजिले, परित्या नाही भक्षिले. निधी संकलन केलं, कार्यक्रम केला, मोठा कार्यक्रम केला, सगळा खर्च झाला, पण त्यातले 4 पैसे आपल्या खिशात घालणं, तो निधी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी वापरणं, याला समर्थ करंटा माणूस असं म्हणतात. म्हणजे किती शुचिता असली पाहिजे व्यवहारामध्ये, आपल्या आर्थिक गणितांमध्ये किती पारदर्शिता असली पाहिजे, याचं हे समर्थ रामदासांनी ही ओवी म्हणजे त्याच्यासाठी दिलेलं एक अंजन आहे. पुढे समर्थ काही मार्मिक प्रसंग आपल्या समोर या समासात उभं करतात. एखादा प्रवचनकार असतो, एखादा वक्ता असतो, आणि तो जेव्हा बोलतो तर कुणी जर प्रश्न विचारले तर तो चिंचिन करतो. समर्थांनी फार सुरेख शब्द वापरलाय, चिंचिन करणे, उद्वेग येणे, त्याला चिड येणे, माझी परीक्षा घेतो का असं वाटणं. खरं तर एखाद्याने प्रश्न विचारला, मग खोचक बुद्धीने जरी विचारलेला असेल किंवा त्याला माहिती नसेल म्हणून जरी विचारलेला असेल, तर त्याचं निराकरण करावं, त्याला योग्य ते मार्गदर्शन करावं, हे प्रवचनकाराचं, वक्त्याचं कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये चिडचिड करण्याचं काही कारण नाहीये. समर्थांनी या ठिकाणी असे दृष्टांत देऊन शेवटी समर्थ असं म्हणतात की 4 वेदांनी जे महावाक्य सांगितलेली आहेत त्यांचा अभ्यास करणं, सारासार विचार करणं, विवेक बुद्धीच्या बळावर प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही साधून आपण आपलं जीवन
यशस्वी करावं, जीवनामधला विजय संपादन करावा, असं समर्थ रामदासांना या समासात सुचवायचं आहे. आपण समासातल्या काही ओव्या पाहूया, कारण आज आपल्याला उत्तम पुरुष निरूपण हाही समास आपण घेण्याचा प्रयत्न करू. फार अत्यंत गोड समास आहे, फार सुरेख समास आहे उत्तम पुरुष निरूपण. मला तर वाटतं की शिवाजी महाराजांनी तो मुखोद्गत केलेला असलेला समास असेल. ते पत्र आहे समर्थ रामदासांचं. आपण करंट परीक्षा निरूपण समास घेऊ आणि त्यानंतर मग उत्तम पुरुष निरूपण दशक 18 समास 6 त्याचाही विचार शक्य झाला तर आज करूया. दशक 18 समास 5 करंट परीक्षा निरूपण. श्रीराम समर्थ श्रीराम. धान्य उदंड मोजिले, परी त्या मापे नाही भक्षिले. विवरल्या वीण तैसे झाले, प्राणी मात्रासी श्रीराम. पाठ म्हणता आवरेना, पुसता काहीच कळेना. अनुभव पाहता अनुमाना, मध्ये पडे श्रीराम. शब्दे रत्ने परीक्षावी, प्रत्ययाची पाहोन घ्यावी. येरते अवघी सांडावी, एकीकडे श्रीराम. समर्थ असं म्हणतात, धान्य उदंड मोजिले, परी त्या मापे नाही भक्षिले. एक पायलीचं माप आहे, शेराचं माप आहे. तांदूळ, गहू, जोंधळा काय असेल ते भरतं, इकडे रास टाकतं, भरतं, इकडे टाकतं. सगळा ढीक, सगळी रास त्या धान्याची ते माप मोजतं, पण त्यातले 4 दाणे आपल्याकडे ठेवत नाही. समर्थ म्हणतात की अशा माणसाचा उपयोग काय. 2 अर्थ आहेत या ओवीला. एक अर्थ आहे पारमार्थिक क्षेत्रामध्ये किंवा आध्यात्मिक क्षेत्रात आपण घेतला पाहिजे की माणूस खूप काही करतो आहे, अनेक ग्रंथांचं वाचन करतो आहे, श्रावण महिन्यात दररोज एका देवतेची पूजा घालतो आहे, सोमवारी महादेव, मंगळवारी देवी, बुधवारी गणपती, गुरुवारी दत्तात्रय, शुक्रवारी व्यंकटेश, शनिवारी हनुमंत, रविवारी अजून काय, असं सगळं करतो आहे. पण त्याच्या आचरणात बदल होत नाही, वागण्यात बदल होत नाही. अशा माणसाचं वर्णन समर्थांनी या पहिल्या ओवीत केलेलं आहे. धान्य उदंड मोजिले, परी त्या मापे नाही भक्षिले. 4 दाणे तरी ठेवावे, त्यातून काहीतरी अर्थबोध आपल्या जीवनात उतरला पाहिजे. बिबरल्या वीण तैसे झाले, प्राणी मात्रासी. खूप काही कामं केली आहेत, अनेक ग्रंथांचा अभ्यास केलाय, पण त्यातला मुद्दा जर आपल्या लक्षात आला नसेल, आपल्या अंतःकरणात तो उपदेश जर उतरला नसेल, तर समर्थ म्हणतात विवरल्या वीण तैसे झाले प्राणी मात्रासी. काही उपयोग झाला नाही. सामाजिक चळवळीमध्ये याचा अर्थ दुसरा आहे. याचा अर्थ असा आहे की धान्य उदंड मोजिले, खूप निधी गोळा केला, सगळ्या सामाजिक क्षेत्रातल्या सगळ्या सामाजिक चळवळीमध्ये, संस्थांमध्ये पावती घेऊन निधी संकलन केलं जातं. काही कार्यक्रम घ्यायचा आहे, संघटनेचा काही कार्यक्रम आहे, अभ्यास वर्ग आहे, कार्यशाळा आहे, बैठक आहे, मग त्यासाठी खर्च लागणार. आणि मग सामाजिक संस्था जर समाजासाठी काम करत असेल तर हा निधी कुठून घ्यायचा? समाजाकडून घेतला पाहिजे. आपले जे समविचारी लोक आहेत त्या सगळ्यांकडनं असा निधी घेतला पाहिजे. पण हा निधी संकलन करत असताना जेव्हा रोख रक्कम आपल्याला घ्यावी लागते, तेव्हा ती रोख रक्कमेची पावती न करता किंवा पावतीमध्ये काहीतरी गडबड करता किंवा खर्च झालाय असं दाखवून किंवा खर्च जादा करायचा आणि पैसे आपल्या खिशात वळवायचे. आमचे ग्राहक पंचायतीचे अध्वर्यू आदरणीय ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी म्हणत,
पावतीशिवाय पैसे घेणं मी याला मोठं पाप समजतो. पावती जर तुम्ही देणार नसाल आणि पैसे जर असेच घेणार असाल, त्याचा अकाउंट कुठे, हिशोब कुठे? आमच्या ग्राहक पंचायतच्या कार्यालयामध्ये सदाशिव पेठेत पुण्यात एक कागद लिहून ठेवला होता तीर्थरूप नानांनी, ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींनी. येथे पावतीशिवाय पैसे घेतले जात नाहीत. खालच्या ओळीमध्ये लिहिलेलं होतं, पावतीशिवाय पैसे घेणं हे मोठे पाप मी समजतो. बिंदू माधव जोशी. पण आता कसं झालंय, काही काही संस्थांचे लोक हे आपल्याला काय स्वार्थ मिळेल, काय मिळेल याच्यासाठी म्हणून संस्थेचं काम करत असतात. आम्ही याचा अनुभव घेतला मागच्या 5 वर्षाखाली. चळवळीतला कार्यकर्ता एका मोठ्या पदावर जाऊन बसला. खरं तर त्या अधिकाराच्या हिशोबाने, आणि ते जर त्याचा सगळा व्याप आणि ते अधिकार, त्याला मिळालेला सगळी ती अथॉरिटी, ग्राहक चळवळ गावागावात उभी राहिली असती. पण दुर्दैव आहे, स्वार्थापोटी, केवळ स्वार्थ. मला काय मिळेल, माझ्या पिट्टूंना मी कसा खुश करून ठेवीन, मग बाकीच्यांचं वाईट झालं काय आणि चळवळीचं बट्ट्याबोळ झाला काय, काही घेणं देणं नाही त्याच्याशी. 5 वर्षामध्ये चळवळ मातीत मिसळण्याचं काम एक मोठं पाप कर्म कार्यकर्त्या असलेल्या त्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी केलं. महाराष्ट्र राज्य ह्याचा साक्षीदार आहे. पाठ म्हणता आवरेना, पुसता काहीच कळेना, अनुभव पाहता अनुमाना, मध्ये पडे श्रीराम. आता असा जो माणूस असतो ना, त्या अधिकारावर जाऊन बसतो, त्याला काही समजत नाही, कारण तो स्वार्थापोटी तिथं बसलेला आहे. समाजाचं भलं करावं, चळवळीचं भलं करावं, संस्थेचं भलं करावं असं त्याला का वाटतच नाही. माझा वैयक्तिक फायदा किती होईल, मला भजणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं कसं कुठे कुठे बसवता येईल, त्यांना कशी मानाची पदं देण्यात येतील, त्यांना कशी प्रमाणपत्र देता येतील, त्यांना कशी स्मृतिचिन्ह देता येतील. काही लोकांना त्यातच इंटरेस्ट असतो. प्रमाणपत्र घेणे, स्मृतिचिन्ह घेणं, फ्रेम करून घरामध्ये लावणं, एखादं मानधनाचं पद मिळवणं. मग अभ्यास कुठला असेल? म्हणून समर्थ म्हणतात, पाठ म्हणता आवरेना, पुसता काहीच कळेना. बरं, कुणी विचारलं, अनुभव पाहता अनुमाना, अनुमानात पडतो, अंदाज घेतो, त्याला निर्णयच घेता येत नाही. लेखके कूळ समजवावे किंवा उगेच वाचावे, येणे दृष्टांते समजावे कोणीतरी श्रीराम. जेथे नाही समजावीस तेथे अवघी कुसमुस, पुसो जाता वसवस वक्ता करी श्रीराम. नाना शब्द एक वटिले, प्रचिती वीण उपाव केले, परिते अवघेची व्यर्थ गेले, फळ प्रसंगी श्रीराम. लेखके कूळ समजवावे, काय अर्थ आहे या ओवीचा, या चरणाचा? किंवा उगेच वाचावे, येणे दृष्टांते समजावे कोणीतरी. ज्याला समजतंय, ज्याला अभ्यास आहे, ज्याला अनुभव आहे. लेखके, तो केवळ लेखक नाहीये. लेखक हे नाव कुलकर्णीपणातून आलेलं आहे. म्हणजे जो गावचा शिकलेला माणूस आहे, जो सगळा व्यवहार ठेवतो गावामधला, त्या काळामध्ये असेल हे सगळं. कुलकर्णीपण असायचं, पाटीलकी असायची, आणि या दोघांनी मिळून तो सगळा गावाचा कारभार करायचा. लेखके कुळ समजवावे. कुळ म्हणजे जो अनाडी आहे, ज्याला काही समजत नाही, अभ्यास नाही, शिक्षण नाही.
मला माहिती आहे, माझ्या आजोळी मी पाहिलेले, माझे जे आजोबा होते ते शिकले सवरलेले होते, आणि गावामध्ये कुणाला काही पत्र वगैरे आले की तो माणूस घेऊन यायचा आणि ते त्याला वाचून दाखवायचे. मला ही ओवी वाचली की मला माझ्या आजोबांची आठवण येते आणि समोर बसलेला माणूस तो लक्षात येतो, त्याचं स्मरण होतंय मला. तो माणूस पत्र घेऊन यायचा, त्याला काही समजायचं नाही काय लिहिलंय काय नाही, आणि तो आजोबांकडे यायचा, आजोबांनी ते पत्र उघडायचं, त्याला वाचून दाखवायचं. मग त्याच्या काही मनात प्रश्न असतील तर त्याला मागे पुढे काही प्रश्न विचारून त्याला ते धागाद्वारा सगळं समजावून सांगायचा. समर्थ म्हणतात, लेखके कुळ समज व्हावे. जो अडाणी माणूस आहे त्याला आपण समजावलं पाहिजे, त्याला हुशार केलं पाहिजे. त्याला बऱ्याच गोष्टी अवगत केल्या पाहिजेत, कारण याला माहिती आहे ना, हा लेखक आहे, अभ्यासक आहे, वाचक आहे. कुळ म्हणजे जो निरक्षर आहे, शेतकरी आहे, अडाणी माणूस आहे, त्याला समज व्हावे म्हणजे समजावून सांगावे, त्याला समजावून सांगावं. त्याचे जे काही खत असेल, समजा खरेदी खत असेल, पत्र असेल, किंवा उगेच वाचावे, येणे दृष्टांते समजावे कोणीतरी. त्याला जर समजत नसेल तर त्याला दृष्टांत द्यावेत. अनेक वेळा समर्थ रामदासांनी दृष्टांत दिलेले आहेत ना. पहिलीच ओवी या समासातली दृष्टांत आहे. धान्य मापे उदंड मोजिले, परी त्या नाही बक्षिले, विवरल्या विण तैसे झाले, प्राणी मात्राशी. हा दृष्टांत आहे. असा दृष्टांत देऊन आपण त्याला समजावून सांगितलं पाहिजे. जेथे नाही समजावीस तेथे अवघी कुसमुस, कुसो जाता वसवस, वक्ता करी श्रीराम. फार सुरेख मार्मिक विवेचन आहे या ओवीमध्ये. समर्थ म्हणतात, जेथे नाही समजावीस, ज्याला समज नाही, समयोचितपणा नाही, तेथे अवघी कुसमुस. तो सारखा मग ह्याच्यावर ओरड, त्याच्यावर ओरड, याला वाईट बोल, त्याला वाईट बोल, हिडीस पिडीस करत राहतो. कारण तो शांत नाहीये, संयमी नाहीये, अभ्यासू नाहीये, परिपक्व नाहीये, मॅच्युअर्ड नाहीये. पुसो जाता वसवस वक्ता करी. त्याला काही विचारलं कुणी, तो लगेच चिडतो. वसवस करणे म्हणजे अंगावर धावून येतो. किती वेळा सांगायचं, एकदा सांगितलं नाही का? कार्यकर्त्यांच्या बाबतीत होतं का नाही असं? आपण बरेच लोक, आपण चळवळीचे कार्यकर्ते आहोत. ग्राहक पंचायतचे बरेच कार्यकर्ते या व्यासपीठावर आहेत. आमचे जळगावचे संजय शुक्ल पण आहेत. बऱ्याच वेळा अधूनमधून ते या ठिकाणी संत समागम या पेजवर ऐकत असतात. तेही ग्राहक चळवळीचे फार जुने कार्यकर्ते आहेत. मेधा कुलकर्णी आहेत, वसुधा जहागीरदार आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत. त्या सगळ्यांना अनुभव येतो. असं होतंय. हे कार्यकर्ता विचारतो, त्याला लक्षात येत नाही कसं काम करावं, काय करावं. त्याच्या मनात ते काही प्रश्न असतात, त्याच्याकडे कुणीतरी प्रश्न घेऊन आलेला असतं. मग त्यांनी जर आपल्याला विचारलं तर त्याचं आपल्याला समजून सांगायला पाहिजे. त्याच्या अंगावर वसवस करून, चिडचिड करून काही उपयोग नाही. त्याला लोकसंघटन नाही करता येणार. बहुतांचे लागे सोसणे तरच लोक मिळतील. नाना शब्द एक वटिले, प्रचिती वेण उपाव केले, परी ते अवघेची व्यर्थ गेले, फड प्रसंगी श्रीराम. आता काय झालंय की असा जो वक्ता आहे, असा जो प्रवचनकार आहे, किंवा असा जो संघटक आहे एखाद्या चळवळीतला, तर तो नाना शब्द एकवटीले, पोपटपंची करतो, अनेक शब्दांची जुळवाजुळव करतो, आणि एखादा
प्रसंगामध्ये व्याख्यान देतो, प्रवचन देतो, भाषण ठोकतो. समर्थ पुढे म्हणतात, प्रचितीविण उपाव केले, अनुभव नाही. 4 लोकांच्या नोट्स वाचायच्या, वर्तमानपत्रात आलेल्या 4 बातम्या वाचायच्या आणि त्यावर भाषण करायचं. असे सभा गाजवणारे लोक खूप आहेत. परी ते अवघेची व्यर्थ गेले फड प्रसंगी. फड म्हणजे सभा. पण मग सभेमध्ये फक्त भाषण देऊन जर कोण निघून गेला माणूस तर तिथपर्यंत ठीक आहे. पण जिथं सभा आहे, कुणी काही बोलत आहे, त्याचं प्रवचन झाल्यानंतर, भाषण झाल्यानंतर, व्याख्यान झाल्यानंतर त्याच्याशी काही प्रश्नोत्तर होतात, अशा वेळी ते लक्षात येतं तुमचं ज्ञान किती येते. पुढची जी ओवी आहे ही सुद्धा अत्यंत मार्मिक उपदेश करणारी ओवी आहे. पसे भरी वैरण घातले, तातडीने जाते ओढिले, तेणे पीठ बारीक आले, हे तो घडे ना श्रीराम. घासा मागे घास घातला, अवकाश नाही चावायाला, अवघा बोकणा भरिला, पुढे कैसे श्रीराम. फॅन लावून दे. समर्थ म्हणतात, पसे भरी वैरण घातले. किती मार्मिक दृष्टांत आहे. पसे भरी वैरण घातले, तातडीने जाते ओढिले, तेने पीठ बारीक आले, हे तो घडे ना श्रीराम. जेव्हा अभ्यास करायला करायचा आहे, एखादं काम करायचं आहे, तर ते थोडं 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 म्हणून समर्थ सावकाश शब्द वापरतात. मूठवर मूठ जर जात्यामध्ये धान्य घातलं आणि जातं भरभर भरभर ओढलं, पीठ बारीक होईल का? भरडून निघेल. पीठ बारीक नाही होणार. कुठलंही काम करायचं, कुठल्याही चळवळीचं काम असेल, पारमार्थाचं काम असेल, एखाद्या ग्रंथाचा अभ्यास असेल, कसं चाललंय आपलं? 3 महिने होऊन गेले. 1 समास 2 समास, 1 समास 2 समास असं चालू आहे. पारायण होतंय तेव्हा असं होतंय. मग पसे भरी वैरण घातले, 10 समास वाचायचे, 1 दशक वाचायचा, मग बोट फिरवल्या जातं फक्त. आकळणार कसा? शब्दाचा अर्थ आपणाला, आमच्या अंतःकरणाला, हृदयाला जाऊन भिडणार कसा? पसे भरी वैरण घातले. पसा म्हणजे मूठभर, वैरण म्हणजे धान्य. जात्यामध्ये थोडं घालायला पाहिजे, सावकाश जातं ओढायला पाहिजे, तर पीठ बारीक होईल. आताच्या गिरण्यांमध्ये सुद्धा आपण पाहतो की त्यांनी भले ती 5 किलोचं गहू तांदूळ काय असेल ते ज्वारीवर ठेवलेली असेल, पण त्याला स्पीड त्यांनी ती रेग्युलेट केलेली असते. एका वेळी किती दाणे पडले पाहिजेत खाली, तर ते पीठ बारीक होईल, नाही तर फक्त भरडून निघेल. तातडीने जाते ओढिले, तेने पीठ बारीक झाले, हे तो घडे ना. त्यासाठी सावकाश. वेळ लागणार आहे तेवढा लागणार आहे. विनाकारण घाई करून कोरोनाच्या तोंडी नाही जाता उपयोगी. शांत राहावं, संयमाने जगावं. घासा मागे घास घातला, अवकाश नाही चावायाला, अवघा बोकणा भरिला, पुढे कैसे श्रीराम. आपल्या दैनंदिन जीवनातला दृष्टांत समर्थ रामदास स्वामी या ठिकाणी देत आहेत. घासा मागे घास घातला, अवकाश नाही चावायाला. आपल्याकडनं होतं का नाही? असे घाई असते, पटकन निघायचंय, गावाला जायचंय, आणि मग आपण काय करतो? पटापट पटापट जेवण करतो. मनात विचार असतात अनेक. इकडे जेवण चालू आहे, मध्येच कुणी काहीतरी विचारतंय किंवा काहीतरी सांगायचं असतं आपल्याला. बॅग भरली का? बॅगेमध्ये हे टाकलं का? ते टाकलं का? तिकीट घेतलं का? निघायचंय आता पटकन, गाडी आली का? किंवा अभ्यास करायचा आहे. घासा मागे घास घातला,
अवकाश नाही चावायला. नुसते पानं उलटून काय उपयोग आहे का? श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यास, अभ्यास हे झालं पाहिजे, तर आम्हाला समजेल नक्की त्यामध्ये काय सांगितलंय. घासा मागे घास घातला, अवकाश नाही चावायाला, अवघा बोकणा भरीला, पुढे कैसे श्रीराम. ठसका लागणार, डोळ्यात पाणी येणार, आहे ते पोटातलं बाहेर पडणार. समर्थ म्हणतात असं करून नाही चालणार. सावकाश, आस्ते आस्ते कुठलंही काम आपल्याला या पद्धतीनं करायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात परमार्थाचा अभ्यास, अद्वैत प्रतिपादन करणाऱ्या ग्रंथांचा अभ्यास, आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास हा शांत चित्ताने सावकाश केला पाहिजे. ऐका फडणीसीचे लक्षण, विरंग जाऊ नेदी एक क्षण, समस्तांचे अंतःकरण सांभाळीत जावे श्रीराम. लोकसंघटक समर्थांचा जागा झालेला आहे. समर्थ म्हणतात ऐका फडणीसीचे लक्षण. सभेमधल्या पुढारीपणाचे किंवा हिशोबाच्या कारभाराचे त्याचं लक्षण काय? खरा फडणीस. फडणवीस हा शब्द कुठून आला? हिंदवी स्वराज्यामध्ये जो हिशोब ठेवत असेल त्याला फडणवीस असं म्हणतात. कारभार, व्यवहार, किंवा एका दृष्टीनं फडणीस म्हणजे पुढारी, सभेमध्ये बोलणारा, सभेचे सगळं आयोजन नियोजन करणारा मुख्य माणूस, करता. ऐका फडणीसीचे लक्षण. काय लक्षण आहे? असा जो माणूस असतो, असा जो लोकसंघटक असतो, असा जो परमार्थ सभेला उचलून धरणारा असतो, अनेक कार्यक्रम, अनेक उत्सव, अनेक पारायण आयोजन करणारा जो माणूस असतो, त्याचं लक्षण काय? पुढच्या चरणामध्ये समर्थ सांगतात विरंग जाऊ नेदी क्षण. विरंग म्हणजे फुकट, व्यर्थ, बिनकामी. विरंग जाऊ नेदी एक क्षण. एक क्षण सुद्धा तो रिकामा जाऊ देत नाही. अखंड चालना करतो, नियोजन करतो, मनामध्ये संकल्प आहेत त्याच्या. आता काय केलं पाहिजे, आता काय केलं पाहिजे. लॉकडाऊनची परिस्थिती आहे, सगळे लोक घरी आहे, मग अभ्यास वाढवला पाहिजे. आपल्याला सांगण्यात आलंय समीक्षकांकडनं, जे तुमचे मागचे स्वाध्याय राहिलेले आहेत ते पूर्ण करा, आता वेळ आहे. विरंग जाऊ नेदी एक क्षण. फालतू जायचा वेळ घालवायचा नाही. समस्तांचे अंतःकरण सांभाळीत जावे. समर्थ म्हणतात कोण कोण मनी भंगले, परीक्षिले पाहिजे क्षण क्षणा. कोण कोण राजी राखिले, परीक्षिले पाहिजे क्षण क्षणा. किती लोकांना आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून ठेच पोचली आहे. किती लोकांना वाईट वाटलेलं आहे. किती लोकांना कसाला लावलेला आहे. कार्यकर्ता होईल का हा? बऱ्याच वेळा असं होतं, लोक येतात संघटनेमध्ये, त्यांना पदाची अपेक्षा असते, त्या पदाच्या वाटेतून, त्या पदाच्या साधनेतून, त्या माध्यमातून त्यांना काहीतरी मिळवायचं असतं. मग हे परीक्षेला पाहिजे, कार्यकर्त्याची परीक्षा घेतली पाहिजे. आम्ही ग्राहक पंचायत संस्थेचं काम करतो. आज खूप उदाहरणं मला ग्राहक पंचायतीची सुचत आहेत, कारण समासच तसा आहे. ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्याला ग्राहक संरक्षण परिषद आहे. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष असतात. 10 कार्यकर्ते तिथं बसलेले असतात. सगळ्या वेगवेगळ्या खात्यांचे मुख्य अधिकारी तिथं बैठकीला आलेले असतात. महिन्यातून एक बैठक असते आणि कार्यकर्ते सार्वजनिक स्वरूपाचे प्रश्न तिथं मांडतात. विजेचं बिल असेल, टेलिफोनचं बिल असेल, गॅस मिळत नाहीये, रस्त्यांची डागडुजी आहे, असे अनेकविध प्रश्न आहेत.
सप्लाय होत नाहीये बरोबर, अन्नधान्याचं वितरण होत नाहीये, अनेक प्रश्न आहेत सार्वजनिक स्वरूपाचे. कार्यकर्ते ते सगळे तिथं प्रश्न मांडतात. प्रत्येकाला वाटतं की मी तिथं जायला पाहिजे. का? जिल्हाधिकाऱ्यांसोबत बसता येतं, त्यांच्याशी मैत्री ठेवता येते, म्हणजे आपली काही कामं असतील तर ती होऊन जातात. आत्ता नुकतीच जळगाव जिल्ह्याच्या ग्राहक संरक्षण परिषदेच्या निवडी होणार आहेत. अर्ज मागवलेत तिथं. मला मोठा अभिमान आहे. कार्यकर्ता कसा असला पाहिजे. जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आदरणीय श्री मनोज जैन. मी त्यांना विचारलं, म्हणलं फॉर्म भरला का तुम्ही? ते म्हणाले नाही, मी जिल्ह्याच्या कार्यकारिणीवर आहे. मी जिल्ह्याच्या कार्यकारिणीवर अध्यक्ष म्हणूनही बसायचं आणि ग्राहक संरक्षण परिषदेमध्ये पण सदस्य म्हणून जायचं. कार्यकर्ते खूप आहेत आपल्याकडे. काही कार्यकर्त्यांना तिकडे जाण्यासाठी आपण त्यांना मान देऊ ना, ते सन्मानाचं पद आहे. ही खरी जाणकार कार्यकर्त्याची लक्षणं आहेत. समस्तांचे अंतःकरण सांभाळीत जावे, हे सगळ्यांना समजलं पाहिजे. एखादं पारायण करायचं, एखादा उत्सव करायचा आहे, सगळ्यांना धरून चाललं पाहिजे. कोण बैठकीची व्यवस्था करणार आहे, कोण प्रसादाची व्यवस्था करणार आहे, कोण हार आणलेले आहेत, कोण प्रतिमा आणलेले आहेत, कोण पाहुण्यांना घेऊन येणार आहे, प्रवचनाची बिदागी काय झालेली आहे त्याची व्यवस्था कोणी केली आहे, सगळ्यांना सांभाळलं पाहिजे ना. मी अध्यक्ष आहे कार्यक्रमाचा, मी फक्त बसून राहीन आणि मी कुणाशी काही संपर्क ठेवणार नाही, कसं चालेल? किंवा मी मोठा अधिकारी आहे, पदाधिकारी आहे आणि मला सगळ्यांनी फोन केले पाहिजेत का, अशी अपेक्षा ठेवायची? सामाजिक चळवळीचं काम आहे, समाज शरण वृत्तीनं करायचं काम आहे, समर्थ रामदासांचं काम आहे. समस्तांचे अंतःकरण सांभाळीत जावे. सूक्ष्म नामे सुखे घ्यावी, ती तुकी रूपे ओळखावी, ओळखोन समजवावी, श्रोतयासी श्रीराम. समशा पुरता सुखी होती, श्रोते अवघे आनंदती, अवघे क्षण क्षणा वंदिती, गोसावियासी श्रीराम. फार सुरेख दृष्टांत समर्थ या ठिकाणी देतात. समर्थ म्हणतात गोसावी म्हणजे तो प्रवचनकार, वक्ता, तो प्रमुख, फडणीस, त्या सभेचा मुख्य माणूस. समर्थ म्हणतात समशापुरता सुखी होती. समशा म्हणजे समस्या, अडचण, संशय, प्रश्न. समशापुरता सुखी होती, श्रोते अवघे आनंदती. कुणी प्रश्न विचारले किंवा त्याच्या भाषणातून, त्याच्या बोलण्यातून लोकांच्या अंतःकरणातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं निराकरण झालं पाहिजे, त्याला उत्तर मिळालं पाहिजे. आणि एवढ्यावर जर काही प्रश्न कुणाच्या मनात असेल तर त्यांनी विचारल्यानंतर त्याने सांगता आला पाहिजे. गोसावी चिणचिण करीती कोण्या प्रकारे, समर्थ पुढे म्हणतायत. किंवा समर्थ म्हणतात पुसो जाता वसवस करी, वसवस वक्ता करी. म्हणजे त्याला ज्ञान नाहीये, पोपटपंची आहे. अनुभवाचे ज्ञान पाहिजे, समर्थ सांगतात. नाही तर मग वरवरच आहे आणि त्याचे उपंडार पडे, असं समर्थ म्हणतात. उघडा पडतो हा, त्याची फजिती होते. समशापुरता वंदिती, समशापुरता सुखी होती, श्रोते अवघे आनंदती. सगळ्यांना आनंद वाटतो. वाह, आमच्या मनातले सगळे विकल्प संपल्यावर का, खूप माहिती मिळाली तुमच्याकडनं. आता आपण पाहतो आहोत, अनेक व्यासपीठं आहेत, अनेक झूम मीटिंग आहेत आणि त्या माध्यमातून अनेक प्रकारची प्रवचनं होत आहेत. मी 3 दिवस गणेश पुराण ऐकलं. डोंबिवलीच्या बिवलकर काकू सांगत होत्या, प्रतिभा काकू बिवलकर गणेश पुराण सांगत होते. आता उद्या गणपती येतो आहे, मग त्याची माहिती नको सगळी व्हायला. 3 दिवस त्यांनी अनेक संदर्भ दिले, अनेक जणांनी प्रश्न विचारले. गणपती 1.5 दिवसाचा का,
5 दिवसाचाच का, 10 दिवसाचा का नको? मग उपवास कसा करायचा? डॉक्टरांनी तर सांगितले उपवास करू नका. मग त्याला काही तोडगा आहे का? फराळाचे पदार्थ खाल्ले तर डॉक्टर म्हणतात तुम्ही ते जे खाऊ नये तेच खात आहात, ते तब्येतीला घातक आहे. मग काय करावं? आणि काही जणांचे प्रयोग, काही जणांनी असं सांगितलं. खूप माहिती मिळाली आम्हाला. धन्यवाद. असा वक्ता समर्थ रामदासांना अपेक्षित आहे. असा लोकसंघटक समर्थ रामदासांना अपेक्षित आहे. असा चळवळीचा सूत्रधार, असा सभानायक समर्थ रामदासांना अपेक्षित आहे. समशा पुरता सुखी होती, श्रोते अवघे आनंदती, अवघे क्षण क्षणा वंदिती गोसावियासी. सगळेजण त्याला येऊन धन्यवाद देतात, त्याला नमस्कार करतात. का तर तुम्ही आमच्या खूप निराकरण केलं. आमच्या मनात खूप प्रश्न होते हो, पण तुम्ही जो विषय मांडला त्या विषयामधून आम्हाला खूप माहिती मिळाली. आमच्या मनातले सगळे प्रश्न खाली बसले. आता आम्हाला चांगल्या पद्धतीचं काम करता येईल, आम्हाला चांगल्या पद्धतीचा अभ्यास करता येईल. आता लक्षात आलं आम्हाला की या ग्रंथामध्ये नक्की काय सांगितलेलं आहे. आम्हाला तर असं वाटत होतं की हा फार 16 ओळ्यातला ग्रंथ आहे. आम्ही तर कधी तो वाचनातून काढलाच नाही. तो सज्जावरच असायचा आमच्याकडे. फक्त दासबोध पारायणालाच आम्ही ग्रंथ काढायचा. पण आता लक्षात येते की हा केवळ पारायणाचा ग्रंथ नाहीये, हा मानवी जीवन जगण्याचा ग्रंथ आहे. कसं जीवन जगावं, कसा प्रपंच करावा, कसे पैसे मिळवावे, कसे खर्च करावे, कसं बोलावं, कसं लिहावं, कसं वागावं, कसं चालावं, कसा व्यवहार करावा. आता आमच्या लक्षात आलंय, दासबोध म्हणजे हा जीवन जगण्याची कला शिकवणारा ग्रंथ आहे. यशस्वी जीवनाची किल्ली आहे. समर्थ म्हणतात असा जो वक्ता आहे, असा जो प्रवचनकार आहे, तो व्यवस्थित मुद्देसूद बोलतो आणि अनेक विषयांचं मार्गदर्शन करतो. मग श्रोत्यांना आनंद वाटतो आणि श्रोते त्याला धन्यवाद देतात, त्याला नमस्कार करतात. व समर्थ म्हणतायत अवघे क्षण क्षणा वंदिती गोसावियासी. आता समर्थांच्या समोर तो गोसावी आहे, रामदासी आहे, समर्थ भक्त आहे, मठपती आहे, महंत आहे, ज्ञानी अधिकारी पुरुष आहे. मग त्याला वंदन करणारच. कारण मनात अनेक प्रश्न असतात. आता मी मध्यंतरी नागपंचमीपासून कृष्ण जन्माष्टमीपर्यंत जो ग्रंथ वाचायला लागतो, परमपूजनीय अप्पांचा स्वामी वरदानंद भारती, वयाच्या 23-24व्या वर्षी लिहिलेला ग्रंथ आहे श्रीकृष्ण कथामृत. अत्यंत प्रासादिक वाणी आहे. काय अर्थपूर्ण शब्द आहेत. आणि ही खासियत मी तुम्हाला सांगितली त्या ग्रंथाची की त्यांनी कुठेही स्वतःचं नाव नाही लिहिलेलं. आपण असं लिहिलंय, गणुदास दास विरचित श्रीकृष्ण कथामृत. गणुदास दास, दासगणू महाराजांचा दास. कुठेही नाव नाही. अनंत दामोदर आठवले, कुठेही नाव नाही. ते वाचत असताना काही प्रश्न माझ्या मनात आले, कुणाला विचारावे. म्हणून आमच्या मोठ्या ज्येष्ठ मार्गदर्शिका, या आप्पांच्या साहित्यातल्या अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या मीराताई शेंडगे, त्यांना मी फोन केला आणि मी त्यांना विचारलं की या ग्रंथामध्ये काही ठिकाणी सुयोधन आहे, काही ठिकाणी दुर्योधन आहे. कशासाठी असा फरक केलाय? त्यांनी मला 2 अर्थ सांगितले. दुर्योधन म्हणजे ज्याला जिंकणं हे दुरापास्त आहे, अवघड आहे, म्हणून दुर्योधन. आणि दुसरा त्यांनी त्यातली अजून एक मेख सांगितली. ती अशी आहे की जेव्हा पांडव किंवा श्रीकृष्ण त्याचं नाव घ्यायचे
धृतराष्ट्रपुत्राचं, आपल्या चुलत भावाचं, तेव्हा ते सुयोधन म्हणायचे, दुर्योधन नाही. म्हणजे माणसाची वृत्ती कशी आहे त्याच्यावरून तुमची छबी किंवा तुमचे विचार समजतात. एक इंग्रजी वाक्य आहे, मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. त्याचे मित्र कोण आहेत, तो कुणासोबत राहतो, तो कुणासोबत उठबैस करतो, त्याच्यावरून त्याचं व्यक्तिमत्व लक्षात येतं. सकाळच्या वेळी 7, 6:30, 6:30, 7, 8च्या दरम्यान तुम्ही जर ते मोठा आवाज करून पिक्चर मधली गाणी लावली, ते रॉक डान्स वगैरे काय असेल ते लावलं, रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ते जर ऐकायला मिळत असेल तर ते काय विचार करतील. मी याचा अनुभव घेतोय म्हणून मला ते सांगता आलं तुम्हाला. मॅन इज नोन बाय, तुमचे विचार काय, तुमचं व्यक्तिमत्व काय, हे तुमच्या सोबत कोण लोक आहेत त्याच्यावरून समजतं. आणि तेच जर तुम्ही सकाळच्या प्रहरी विष्णू सहस्रनाम लावलेलं आहे, मकरंद बुवांचं श्रीराम जयराम जय जयराम लावलेलं आहे, किंवा एबीपी माझावर लागणारी काही सकाळची काही प्रवचनं लावलेली आहे, सुगम गीत लावलेलं आहे, जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्यावरून माणसाच्या लक्षात येईल की या घरामधून हा आवाज येतोय, सात्विक लोक दिसत आहेत. मला मीराताईंनी, शेंडगेताईंनी सांगितलं की सुयोधन आणि दुर्योधन हे यातला फरक काय. त्या ग्रंथामध्ये काही ठिकाणी दुर्योधन आलं, काही ठिकाणी सुयोधन आले, पण जेव्हा कर्ण दुर्योधनाला बोलतो तेव्हा तो दुर्योधन असं म्हणतो. आणि जेव्हा कृष्ण किंवा पांडवांपैकी अर्जुन असेल, भीम असेल, धर्म असेल, ते जेव्हा बोलतात तेव्हा ते सुयोधन म्हणतात. नाव दुर्योधन आहे तुझं, पण आम्ही तुला सुयोधनच म्हणणार. काही प्रश्न असले की आपल्याला विचारलं पाहिजे. म्हणून मग जेव्हा उत्तर येतं समोरून लगेच त्याचं निराकरण होतं. अनेक प्रश्न असतात. आमचे समर्थवृत्ती सुनील दादा चिंचोळकर कुठल्याही वेळेला कुठलाही प्रश्न विचारा, लगेच उत्तर होतं. ते कधी म्हणायचे नाहीत मी नंतर सांगतो. हा, एखादं प्रवचन चालू असेल, काही बैठक चालू असेल तर ते नंतर फोन करायचे आणि काय कशासाठी केला होता फोन विचारायचे आणि लगेच उत्तर. कुठलीही प्रश्न, कुठलाही समस्या विचारा. अनुभवाचे बोल आहेत. अवघे क्षणक्षणा वंदिती गोसावी असी. मग श्रोत्यांना आनंद होतो, त्यांच्या मनातल्या सगळ्या शंका निघालेल्या असतात आणि मग ते त्या गोसाव्याप्रती, त्या प्रवचनकारापैकी प्रती, त्या वक्त्याप्रती अत्यंत आदरयुक्त प्रेमाने स्नेहाने त्याच्याकडे पाहतात, त्याला नमस्कार करतात, वंदन करतात. समशा पुरता वंदिती समशान पुरता निंदिती गोसावी चिणचिण करीती कोण्या हिशेबे श्रीराम. फार सुरेख दृष्टांत समर्थ या ठिकाणी देतात. म्हणाले, जर श्रोत्यांच्या अंतःकरणात असलेल्या परीक्षांचं जर निराकरण झालं तर ते वंदन करतात. आणि समजा श्रोत्यांनी प्रश्न विचारला आणि त्याच्या अंगावर वस्कन हा वक्ता उठला, आता कशाला विचारता मला, किंवा ही काही विचारायची वेळ आहे का, असं काहीतरी बोलून गेला, चेहरा त्रासिक केला, मग समर्थ पुढे लगेच सांगतात प्रिकॉशनरी स्टेटमेंट आहे. किती सूक्ष्म निरीक्षण आहे समर्थ रामदासांचं. पाहतो मला मोठं आश्चर्य वाटतो या माणसाचं. 40-45 वर्ष जो माणूस खराळामध्ये जाऊन राहे, सर्वत्राची चिंता वाहे, अरण्यात राहा, गुहेमध्ये राहा, एकांतवासात राहा, आणि तरीही एवढं सूक्ष्म निरीक्षण केलं, ते केलं, शब्दबद्ध करून ठेवलं.
कसं वागलं पाहिजे, कशी चळवळ चालवली पाहिजे, कशी दासबोध अभ्यास मंडळ उभी केली पाहिजे, कसा संप्रदाय वाढला पाहिजे. समस्यापुरता वंदिती, ठीक आहे, त्याच्या मनातलं निराकरण झालं, प्रश्नांचं स्पष्टीकरण मिळालं, तो वंदन करीन. पण समजा समस्या न पुरता निंदिती. समर्थ म्हणतात मग तो त्या वक्त्याची निंदा करतो, त्याला उणं बोलतो. यांनाच काही माहित नाही, आले आम्हाला सांगायला. कुणी पाठवलं यांना? काय त्या पदावर बसले म्हणजे सगळं आलं का यांना ज्ञान? असं होतं का नाही? गोसावी चिणचिण करीती कोण्या हिशेबे श्रीराम. मग अशा वेळी समर्थ म्हणतात गोसावी चिणचिण करती, चिडचिड करतात. कोण्या हिशेबे? काय हिशेब? काय तुम्ही चिडचिड करता? अभ्यास करत नाही, विषय समजून घेत नाही, आणि तो विषय न समजून घेता, अभ्यास न करता तुम्ही व्याख्यानं देता. ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशींची ओपन हार्ट सर्जरी झाली वयाच्या 73व्या वर्षी. एवढंच नव्हे तर हार्टला ज्या झडपा असतात, हृदयाला ज्या झडपा असतात, त्याला वॉल म्हणतात, एक वॉल चेंज झाला. आणि डॉक्टरांनी सांगितलं की इथून तुम्हाला फार काळजीपूर्वक वागलं पाहिजे, जास्त बोलायचं नाही, फार चढ उतार करायचे नाही, प्रवास करायचा नाही जास्त. अनेक मर्यादा बिंदू माधव जोशींच्या प्रवासावर, बोलण्यावर, अभ्यासावर डॉक्टरांनी घातल्या. मग आता बिंदू माधव जोशींना असं वाटलं की पूर्ण वेळ माणूस, ग्राहक पंचायतीचं, ग्राहक चळवळीचं काम करणारा एक माणूस आपल्याकडे असला पाहिजे. म्हणून त्यांनी एक ब्रह्मचारी असलेल्या माणसाला इकडे आणून बसवलं आणि त्याला डायरेक्ट महामंत्री पद दिलं. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा महामंत्री म्हणजे पूर्ण देशभर प्रवास, उद्बोधन, मार्गदर्शन, बैठका, कार्यशाळा, तिथं जाऊन बोलायचं, विषय मांडायचे, लोकसंघटन करायचं, ग्राहकांचं संघटन करायचं, ग्राहकांचं मार्गदर्शन करायचं. पण त्यांना या ग्राहक चळवळीचा कुठेच संदर्भ नव्हता. आणि ते ज्या संघटनेतून आलेले होते त्या संघटनेचं सगळंच कामच वेगळं. मान्य आहे, ब्रह्मचारी होते, प्रपंचाचा काही लागा बांधा नव्हता, पूर्ण वेळ काम करणारे होते, पण त्यांना ग्राहक चळवळीचं काही ज्ञान असायला पाहिजे ना. त्यांना महामंत्री म्हणून आणून बसवलं. आणि मग बऱ्याच ठिकाणी जेव्हा ते प्रवासाला जायचे, काही कार्यकर्ते विचारायचे. एकदा माझ्यासमोर घडलेला प्रसंग आहे उस्मानाबादला. तेव्हा सामाजिक चातुर्मास नावाची संकल्पना महाराष्ट्रभर खूप गाजली. 5-6 वर्ष महिलांच्या पुढाकाराने सामाजिक चातुर्मास 4 महिने ग्राहक हितासाठी, ग्राहक संघटनासाठी, ग्राहक संघटन करण्यासाठी आणि ग्राहकांचं मार्गदर्शन करण्यासाठी. मग काय करायचं? महिलांनी एखाद्या खात्याकडे जायचं, वीज मंडळाकडे जायचं, त्यांना अगोदर पत्र द्यायचं आणि त्यांना सांगायचं की आमच्या चळवळीचे कार्यकर्ते आपल्याला भेटायला येणार आहेत. विजेचं बिल किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे, ते बिल निघतं कधी, त्याची रीडिंग कधी घेतल्या जाते, बिल पोस्टात पडतं कधी, ते तुम्हाला पोचण्यासाठी अंतर की वेळ किती दिलेला आहे, आणि ते तुम्हाला पोचल्यानंतर तुम्हाला वेळ किती आहे ते बिल भरण्यासाठी. बिल कसं घेतलं जातं, पहिल्या 100 युनिटला कसा रेट लागतो, त्याचे भाव काय आहेत, दर काय आहेत, वीज स्थिर आकार म्हणजे काय, हा सगळा विषय समजून घेण्यासाठी अनेक शासनाच्या, प्रशासनाच्या खात्यांमध्ये जायचं, माहिती घ्यायची, असं ते ठरलेलं असायचं. आणि अशा वेळी समाजशरण वृत्तीनं कार्यकर्त्यांनी लोकसंघटनेचं कसं काम करावं, त्यासाठी आचार्य किशोरजी व्यास
स्वामी गोविंद देवगिरी त्यांची प्रवचनं, सुनील दादा चिंचोळकरांची प्रवचनं, आदरणीय शंकर अभ्यंकरांची प्रवचनं, आदरणीय चारुदत्त आपळेंची प्रवचनं, समाजाचं काम आणि आध्यात्मिक ह्या दोन्हीची जोड घालून असा तो उपक्रम राबवला. आणि काय झालं की उस्मानाबादला एकदा हे महामंत्री तिथं आले आणि काही महिला त्यांना भेटण्यासाठी आल्या. दीड तास त्या महिला बसल्या. 20-25 महिला होत्या आणि बैठक बराच वेळ चालली. मग त्यांना सांगितलं की असं असं आहे, महिला आलेल्या आहेत आणि बराच वेळ झाले, त्या दीड तासापासून त्या बसलेल्या आहेत. त्यांनी फटकन सांगून दिलं माझ्याकडे वेळ नाहीये म्हणाले. आता आणि काय विषय, त्यांनी सांगितलं महिलांनी असं काहीतरी त्यांची काही विषय आणलेला आहे, त्याच्यावर त्यांना मार्गदर्शन पाहिजे, एक 10-15 मिनिटं तुम्ही बोलावं अशी त्यांची अपेक्षा आहे. ते म्हणाले नाही मला काही माहित नाही त्यातलं. बारीक तोंड करून कार्यकर्ते निघून गेले. मग समर्थ जसं म्हणतात, समस्या न पुरता निंदिती, त्याची निंदा होते, उणं बोलल्या जातं. आपणच आपलं अज्ञान प्रकट केल्याचं पाप कर्म आपल्याला लागतं का नाही. समशान पुरता निंदिती गोसावी चिंचिन करीती कोण्या हिशेबे. का तुम्ही कार्यकर्त्यांवर चिडचिड केली पाहिजे, का तुम्ही अभ्यासार्थींवर चिडचिड केली पाहिजे. एखादा प्रश्न आहे मान्य आहे, दुरोनी माझा नमस्कारू असा प्रश्न किती प्रत्येकजण विचारणार, का लिहिलंय असं. म्हणजे माझी पात्रता नाहीये म्हणून मी सद्गुरूंना दुरोनी माझा नमस्कारू असं म्हणायचंय का. काय अर्थ आहे नक्की. धान्य मापे उदंड मोजिले परी त्या नाही बक्षिले. काय अर्थ आहे याचा, आपल्याला हे विशद नाही करून सांगता आलं पाहिजे. अभ्यासकांनी, प्रवचनकारांनी, वक्त्यांनी, सभेच्या नायकांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. शुद्ध सोने पाहून घ्यावे, कसी लावूनी तावावे, श्रवण म्हणणे जाणावे, प्रत्ययासी श्रीराम. वैद्याची प्रचित येणा, व्यथा परती होयना, आणि रागे जावे जना, कोण्या हिशेवे श्रीराम. समर्थांनी एक दृष्टांत दिला. शुद्ध सोने पाहून घ्यावे. किती कॅरेट आहे, किती तांब मिसळलेलं आहे, खरेदी करायची आहे, विश्वास ठेवायचा आहे. पण मग हे तपासून नको पाहिला. कॅरेटोमीटर नाही घ्यायला पाहिजे, त्याच्यावर स्टॅम्प असला पाहिजे, बिल घेतलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात शुद्ध सोने पाहून घ्यावे, कसी लावून तावावे. त्याला कस लावून घेतला पाहिजे, बिल घेतलं पाहिजे. अगोदर बिल वगैरे कुठे होतं सोन्याला, जायचं पेढीवर. कारण काय, आपण मोठ्या अभिमानाने सांगायचो की आमच्या 5 पिढ्या या सराफी किंवा या सोनाराकडनं सोनं घेतात. मग त्यांनी किती तांब मिसळलंय, किती अशुद्ध धातू त्याच्यामध्ये घातलेला आहे, कुणाला माहिती आहे. म्हणून समर्थ म्हणतात प्रपंचातला दाखला समर्थांनी या ठिकाणी दिलेला आहे, व्यवहारातला दैनंदिन जीवनातला दाखला आहे हा. शुद्ध सोने पाहून घ्यावे. पाहावं, नुसतं पाहून लक्षात येईल का. कसी लावून तावावे, त्याला कस लावला पाहिजे, घासून पाहिलं पाहिजे. श्रवण मनने जाणावे प्रत्ययासी. काय विचार आहे. समर्थ म्हणतात शुद्ध सोने पाहून घ्यावे. सोनं कसं आहे ते पहा, मग घ्यायचा विचार करा. नुसतं पाहायचं नव्हे, त्याला कसाला लावलं पाहिजे, त्याला तपासलं पाहिजे, त्याची परीक्षा घेतली पाहिजे. कार्यकर्ते खूप येतात, अनेक जण अभ्यासाकडे वळलेले असतात. कुणीतरी सांगतं की दासबोधाचा अभ्यास केला पाहिजे, फार छान ग्रंथ आहे. मग त्याच्या भरीला पडून त्याचा शेजारी तयार होतो, त्याचा मित्र तयार होतो.
पण तो टिकतो का? पत्रद्वारा दासबोध अभ्यास आपला उपक्रम आहे, 50% गळती आहे. ते खरोखरच त्यांना अभ्यास करायचा आहे म्हणून आलेले असतात का? नाही. कुणीतरी सांगितलेलं असतं, कुणीतरी भरीला घातलेलं असतं. 10-20 रुपयाचं ते पुस्तक आहे, कुणीतरी भेट म्हणून दिलेलं असतं. भेट देणाऱ्याची तळमळ ही आहे की जाऊ दे, 20 रुपये गेले तर हरकत नाही, पण याने अभ्यास चालू करायला पाहिजे. मग आता तो सुरुवातीला विचारतो, कसं तरी रखडत रखडत हा पहिलं वर्ष पूर्ण करतो, पुन्हा होत नाही. पुन्हा काय लग्न झालेलं असतं, लग्न झालेलं असेल तर मूलबाळ होणार असतं, मग बेड रेस्ट असते. बेड रेस्ट झाली की मग पुन्हा बाळांपण, बाळांपण झाले की लहान बाळ. अभ्यास होतच नाही. अशा लोकांचा उपयोग नाहीये ज्यांना समर्थांबद्दल निष्ठा आहे, ज्यांना समर्थांबद्दल आदर आहे, तळमळ आहे. अशांना या संप्रदायात आणलं पाहिजे. त्यातल्या त्यात माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण लहान मुलांना, तरुण वयातल्या मुलांना इथं आणलं पाहिजे. समर्थ विद्यापीठाच्या 2 परीक्षा आहेत, प्रथमा आणि द्वितीया, 4थी ते 9वी पर्यंत. जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे वाङ्मय पोचलं पाहिजे. जीवन कसं जगावं हे समर्थ सांगतायत. त्याला नाही सांगणार समर्थ ध्यानाला बस, परमार्थ कर, संन्यास घे, काही सांगणार नाही. समर्थ त्याला सांगतील लिहावं कसं, श्रवण कसं करावं, पाठांतर कसं करावं, सकाळी केव्हा उठावं, व्यायाम कसा करावा, सूर्यनमस्कार कसे घालावे, पुस्तकं कशी ठेवावी, कसं कव्हर घालावं, हे सगळं विद्यार्थ्यांसाठी समर्थांनी सांगितलेलं आहे. हा विषय विद्यार्थ्यांपर्यंत गेला पाहिजे, कारण त्याचं अजून आयुष्य पुढे पडलेलं आहे. आणि उद्याच्या विश्ववंदिता भारताची हे सगळे घटक आहेत. विश्ववंदिता भारताचे सगळे खांब होणार आहेत. म्हणून आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत समर्थांचं वाङ्मय कसं पोचेल, मनाचे श्लोक कसे पोचतील याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. सामाजिक चळवळीमध्ये अनेक कार्यकर्ते आलेले असतात. बऱ्याच वेळा असा अनुभव येतो, कुणीतरी येतो तो म्हणतो माझी मोठी टीम आहे, 50 जणांची टीम आहे. पण त्यांचे अभिनिवेश काय आहे, त्यांचे अंतस्थ हेतू काय आहे, त्यांना आपल्या चळवळीचं तत्वज्ञान माहिती आहे का, ह्याचा विचार न करता अशा लोकांना आपल्याकडे घेणं हे आत्मघात केल्यासारखं आहे. आणि याचा अनुभव आम्ही पाहिलेला आहे, डोळ्यांनी पाहिलेला आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाचे कार्यकर्ते आपल्या चळवळीत ओढायचे का, तर त्यांची टीम आहे, त्यांचं नेटवर्क आहे म्हणून, आणि त्यांनीच भ्रष्टाचार करायचा. ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींनी पावतीशिवाय पैसे घेणं हे मोठं पाप समजतो असं ज्यांनी म्हणलं, ज्यांच्या तत्वज्ञानावर ग्राहक चळवळ चालली आहे, त्या ग्राहक चळवळीमध्ये डायल्युशन करण्यात आलं. आम्ही पाहिलेलं आहे हे सगळं. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, श्रवण मनने जाणावे प्रत्ययासी. त्याचा अनुभव घेतला पाहिजे त्या कार्यकर्त्याचा. तो अभ्यासार्थी आहे का, त्याला जाणलं पाहिजे. प्रमाणपत्रासाठी तो अभ्यास करतोय का खरोखर त्याच्या जीवनामध्ये समर्थांचं वाङ्मय उतरलं पाहिजे म्हणून तो अभ्यास करतो आहे. श्रवण मनने त्याचं ऐकलं पाहिजे, त्याच्याशी बोललं पाहिजे, त्याच्याशी संवाद केला पाहिजे, त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. आणि प्रत्ययाची म्हणजे त्याची प्रचिती घेतली पाहिजे. खरोखर हा कार्यकर्ता तसा आहे का, तो केवळ काही लाभ मिळावा म्हणून आपल्यासोबत जोडला जातोय का, याचा विचार आपण केला पाहिजे. एवढा सूक्ष्म विचार समर्थ आम्हाला त्यांच्या या समासामध्ये सांगतायत. वैद्याची प्रचित येणा व्यथा परती होयना, आणि रागे जावे जना कोण्या हिशेबे श्रीराम. समर्थ म्हणतायत वैद्याची प्रचित येणा. 15 दिवस झाले माणूस ऍडमिट आहे आणि गुण येत नाहीये. वैद्याची प्रचित येणा व्यथा परती होयना, त्याचा आजार कमी होत नाही.
बेडवरच पडलेला आहे, जेवण करत नाही. 15 दिवस झाले, औषधं तर चालू आहेत, इंजेक्शन चालू आहे, गोळ्या चालू आहेत. अशा वैद्याचा काय करायचंय? काय उपयोग आहे त्याच्या ट्रीटमेंटचा? वैद्याची प्रचिती आहे ना, व्यथापरती होय ना, ती व्यथा जी आहे, ती व्याधी जी आहे ती जात नाहीये. आणि रागे जावे जना कोण्या हिशोबे. आणि मग असा वैद्य, असे डॉक्टर, त्या नातेवाईकांनी जर प्रश्न विचारला, जो आजारी रुग्ण आहे त्याच्या नातेवाईकांनी जर त्या डॉक्टरांना विचारला, डॉक्टर अहो किती दिवस झाले हो, काही दिसत नाहीये, काही काय करायला पाहिजे, अजून आपण औषध बदलता का, किंवा अजून कुणाला विचारायचं का? राग येतो. मला तुम्ही विचारताय, कुणाला विचारूया का, एक्सपर्ट ऍडवाइस घेऊया का, सेकंड ओपिनियन घेऊया का? मग असा वैद्य काय म्हणतो, घेऊन जा, तुम्हाला घेऊन जायचं असेल तर पेशंटला. समर्थ म्हणतात, कोण्या हिशेबे, कशासाठी, का करता हे असं? तुमचा अभ्यास कमी पडतोय, तुमचा अनुभव कमी पडतोय, म्हणून त्या पेशंटला ट्रीटमेंटचा उपयोग होत नाहीये. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि रागे जावे जना कोण्या हिशोबी. आणि तुम्ही नातलगांवर का राग काढता? खोटे कोठेची चालेना, खोटे कोणास मानेना, या कारणे अनुमाना, खरे अणावे श्रीराम. यू कॅन फूल सम पीपल ऑल द टाइम, यू कॅन फूल ऑल द पीपल फॉर सम टाइम, यू कांट फूल ऑल द टाइम ऑल द पीपल. अनेक लोकांना थोड्या दिवसासाठी, घटकाभरासाठी तुम्ही मूर्ख बनवू शकता. अनेक लोकांना थोड्या वेळासाठी, किंवा थोड्या लोकांना अनेक दिवसांसाठी तुम्ही भ्रमित करू शकता. पण अनेक लोकांना अनेक दिवस तुम्हाला त्यांना खोटं नाही सांगता येणार. एक ना एक दिवस उघड पडतं. खोटे कोठेची चालेना, खोटे कोणास मानेना, या कारणे अनुमाना, खरे अणावे श्रीराम. खोट्याच्या नादी लागणे नाही. एक खोटं बोललं की दुसरं बोलावं लागतं, दुसरं बोललं की तिसरं बोलावं लागतं. रांग लागते खोटं बोलायची. म्हणून समर्थ म्हणतात की खोटं बोलू नये, खोट्याचा आधार घेऊ नये. लिहिणे न येता व्यापार केला, काही एक दिवस चालिला, पुसता सुरणीस भेटला, तेव्हा खोटे श्रीराम. काय सुरेख उदाहरणं दिली आहे तो. आपल्या दैनंदिन जीवनातली उदाहरणं समर्थ देतात. लिहिणे न येता व्यापार केला, काही ज्ञान नाहीये त्या विषयाचं. मुलाला काही काम धंदा नाहीये म्हणून काहीतरी दुकान टाकून दिलं, व्यवसाय टाकून दिला. त्याला गोडी आहे का नाही, आवड आहे का नाही. माझ्या एका मित्राच्या बाबतीत असं झालेलं आहे. मुलांनी, त्याला इलेक्ट्रॉनिक्सचा ओढा होता आणि वडिलांनी त्याला ते हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स दिला. हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स दिला, केला त्यांनी कसा तरी रडपड करत. ग्रॅज्युएशन झालं आणि नोकरी लागेना. कारण इंटरव्ह्यू मध्ये ते सगळं लक्षात येतं. ती काही शासकीय नोकरी थोडीच आहे. मग वडिलांना असं वाटलं की आपल्याकडे पैसा तर भरपूर आहे. एक मस्त पैकी हायवेवर ढाबा टाकला. 6 महिन्यात त्यांनी दिवाळं काढलं पोराने. अनेक उपद्व्याप झाले तिथं. ते निस्तरता त्याच्या वडिलांच्या नाकीनं वर. आता धाबा म्हणलं की आपल्याला माहिती आहे, हायवेला असतो. कुणी कसा येतो, कुणी कसा येतो, कुणी वेगळ्या इंटेन्शननी येतो. त्याचं ज्ञान नाही, अभ्यास नाही, आवड नाही मुळात, आणि धाबा टाकून दिला. खूप खर्च केला. आणि नंतर अशा काही घटना घडल्या की त्याचं सफाई करण्यासाठी, ते निस्तरण्यासाठी
त्यांना लाखो रुपये खर्च करावे लागले. समर्थ या ठिकाणी म्हणतात, लिहिणे न येता व्यापार केला. आम्हाला माहिती नाहीये धंदा कसा करायचा, माल कुठून मागवायचा, किती भावात मागवायचा, विकायचा किती ह्याच्यात, कोणत्या सीझन मध्ये कुठला माल विकला पाहिजे हे माहिती नाहीये. काही एक दिवस चालीला, थोडे दिवस चालेल ना तो धंदा. चालेल म्हणजे जोपर्यंत त्याचं ऑडिट होत नाही तोपर्यंत काही लक्षात येत नाही. आणि ज्यांच्याकडे सरप्लस पैसा असतो त्यांच्या तर लक्षातच येत नाही. लिहिणे न येता व्यापार केला, काही एक दिवस चालला, पुरता सुरनीस भेटला तेव्हा कळे. सुरनीस म्हणजे हिशोब पाहणारा माणूस किंवा ऑडिटर, चार्टर्ड अकाउंटंट. आपण जर त्याच्याकडे कागदपत्र, आपले अकाउंटचे कागद नेऊन दिले किंवा मागच्या फायनान्शियल इयर मध्ये 1 एप्रिल 2019 ते मार्च 2020 या वर्षभरामध्ये मी एवढे पैसे घातले, एवढा माल आला, एवढी विक्री झाली, एवढे बँकेत जमा झाले. आता तो हिशोब लावतो सगळा, किती येणं आहे, किती देणं आहे. आणि नंतर तो सांगतो की अरे तुम्ही तर घाट्यामध्ये धंदा करताय. कशासाठी धंदा करताय हा? माझे एक मित्र होते वेटरनरी डॉक्टर, आणि ते ज्या दवाखान्यावर होते तिथलं एक्सरे मशीन आहे ती बऱ्याच वर्षापासून बंद होती. आता माझ्या मित्राला असं वाटलं की आपण ही मशीन चालू करूया, आणि तो तिथं अधिकारी म्हणून गेला. लोकांना त्याचा फायदा होईल, उपयोग होईल शेतकऱ्यांना. जिल्ह्याच्या ठिकाणी जायला नको त्यांनी त्याचं जनावर घेऊन. एक्सरे काढता आला तर बरं होईल, समजेल काय झालं काय नाही, फ्रॅक्चर आहे, पोटामध्ये काही आहे, खिळे वगैरे काय असं काय, असं बऱ्याच वेळा निघतं, दाबण निघतं, खिळे निघतात, स्क्रू निघतात जनावरांच्या पोटामध्ये. किंवा फ्रॅक्चर झालेलं ते कसं फ्रॅक्चर आहे, कोणत्या हाडाचं फ्रॅक्चर आहे, जुळेल नाही जुळेल, हे सगळं ते एक्सरे काढला की समजतं. म्हणून त्यांनी काय केलं की आपल्या हाताखालचा जो दुसरा डॉक्टर होता ज्युनियर, त्याला सांगितलं की तू उद्यापासून एक्सरे मशीन चालू कर. आता त्याला माहिती नाही नक्की, खरं त्याचं नॉलेज नव्हतं, त्याने अभ्यासही केला नाही त्या गोष्टीचा. आणि त्यांनी भराभर एक्सरे काढायला चालू केले. त्या ज्या एक्सरेच्या फिल्म होत्या त्या सगळ्या वेस्टेज गेल्या. अशा 100-125 फिल्म एक्सेस वेस्टेज गेल्या. आणि थोड्या दिवसानंतर त्या ज्युनियर डॉक्टरची बदली झाली. थोड्या दिवसानंतर ते ऑडिट करणारी माणसं आली. ते मागचं क्लोजिंग बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स हे सगळं त्यांनी पाहिलं आणि ते म्हणाले तुमच्या 125 फिल्म वेस्टेज गेल्या, काही उपयोग झाला नाही त्याचा. त्यांनी त्याची रिकव्हरी काढली आणि माझ्या मित्राला भरावी लागली. तो म्हणाला मशीन बंद होती तर पगार तर काही कमी मिळत नव्हता. मानसिकता कशी होत जाते, आणि शासकीय सेवेमध्ये अशी मानसिकता लोकांची होतीये. काम नाही केलं तर पगार कमी होतो का? नाही होत. पण काम करून जर चूक झाली तर अधिकाऱ्याची बोलणी खावी लागतात, किंवा असं ऑडिट मध्ये रिकव्हरी निघते आणि त्याला 2-2.5 हजार रुपये भरावे लागले त्या फिल्मचे. समर्थ इथं आपल्याला सांगतात, लिहिणं न येता व्यापार केला, काही एक दिवस चालला, पुसता सुरनीस भेटला तेव्हा कळे. जेव्हा ऑडिट होत आहे तेव्हा समजतं की तुम्ही घाट्यामध्ये चाललात का नफ्यामध्ये चालला. सर्व आवघे हिशेबी ठावे, प्रत्यय साक्षीने बोलावे, मग सुरनीसे काय करावे, सांगा नाका श्रीराम. स्वये आपणची गुंते, समजावी सकैसी होते, निर्णता कोणी एकते, आपदो लागती श्रीराम. ज्याला माहिती नाहीये त्याच्या आपदा होतात. आपदा म्हणजे त्याला त्रास होतो, त्याला त्याच्या अडचणी वाढतात, तो कष्टी होतो, दुःखी होतो. आता विनाकारण त्याला जर नुकसान झालं, विनाकारण त्याच्या पगारातून जर पैसे कापले गेले,
विनाकारण त्याला जर तोटा झाला तर त्याला वाईट वाटणार. कुणाच्या तरी हातात आपण कारभार दिला, त्यामुळे आपलं नुकसान झालं, आर्थिक नुकसान झालं, लोकांमध्ये आपली पत राहिली नाही, समाजामध्ये आपल्याबद्दल वाईट साईड बोलतात लोक. शिकवू जाता राग चढे परंतु पुढे आदळ घडे, खोटा निश्चय तत्काळ उडे लोकामध्ये श्रीराम. समर्थ म्हणतात काही लोक असे आहेत की त्यांना शिकवायला गेलं तर राग येतो. असं होतं बऱ्याच वेळा, आपल्या सगळ्यांना त्याचा अनुभव आहे. आपल्या घरातली मंडळी असतील, पाहुणे राहुणे असतील, किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सामाजिक चळवळीतल्या आपल्या कार्यकर्त्यांचा आपल्याला अनुभव येतो. आणि आपण जर त्याला काही सांगायला गेलो की नाही हे इथं असं असं करायला नाही पाहिजे होतं, त्याला राग येतो. एखाद्याने प्रवचन केलं, एखाद्याने भाषण केलं आणि त्याला जर आपण सांगितलं की इथं तुम्ही असं बोललात बरं का, तर तो तोंडावर आपल्याला त्या अदबीमुळे किंवा त्या पदामुळे तो ऐकून घेईल, पण त्याच्या मनात येतं मला आले शिकवायला. शिकवू जाता राग चढे, त्याला राग येतो. समर्थ म्हणतात परंतु पुढे आदळ घडे. आदळ म्हणजे अद्दल. त्याला लक्षात येतं की अरे आपण ऐकायला पाहिजे होतं त्यांचं. खोटा निश्चय तत्काळ उडे लोकामध्ये श्रीराम. खरे सांडुनी खोटे घेणे भकादेस काय उणे, त्रिभुवनी नारायणे न्याय केला श्रीराम. समर्थ म्हणतात खरे सांडून खोटे घेणे. जे खरं आहे तिकडे दुर्लक्ष करायचं, आणि जे खोटं आहे ते स्वार्थापायी, क्षणिक सुखासाठी, क्षणिक महत्तेसाठी आपलं मोठेपण वाढावं म्हणून ते खोटं घ्यायचं, अंगीकार करायचा. मग काय होणार? फजिती होणार. भकादेस काय उणे. फजिती तुमची ठाई ठाई ठरलेली आहे. प्रत्येक भाषण झालं, प्रत्येक प्रवचन झालं, प्रत्येक कार्यशाळा झाली, प्रत्येक कार्यकर्ता तुमच्याकडे येऊन गेला की तो तुमची पोच ओळखतो बरोबर. यांनाच काही माहित नाही, हे मला शिकवायला लागले आणि माझे स्वाध्याय तपासणार, यांना उत्तर येत नाही बरोबर. समीक्षकांच्या हे लक्षात यायला पाहिजे. अभ्यासार्थी कुठे कमी पडतो आहे ते आपण त्याला लिहिलं पाहिजे, वेगळ्या भावनेने, वेगळ्या शब्दाने लिहिलं पाहिजे. समीक्षकाबद्दल अभ्यासार्थीच्या मनात गुरु भावना आहे, तो आदबीनं, प्रेमाने, आदराने, स्नेहानेच पाहणार. तसं सगळीकडे आहे का? सामाजिक चळवळीमध्ये तो कशाला त्या भावनेने पाहिल? तो म्हणतो तुम्ही काय आणि मी काय, कार्यकर्तेच आहेत आपण. तुम्ही त्या पदावर बसलेले आहात, मी माझ्या तालुक्यात काम करतो आहे. तुम्ही जिल्ह्यावर बसलेले म्हणजे काय झालं? तुम्हाला शिंग आली का? तो न्याय सांडिता शेवटी अवघे जगची लागे पाठी. जनी भांड भांडो हिंपुटी किती भावे श्रीराम. मग अशा ठिकाणी समर्थ म्हणतात अशा चळवळीमध्ये, अशा मंडळामध्ये, अशा समाजामध्ये एकमेक हमरीतुमरीवर येतात, एकमेकांना भांडण करू लागतात. आणि मग जो सभानायक असतो, जो मुख्य माणूस असतो, जो अध्यक्ष असतो, जो संघटक असतो, जो काय कार्याध्यक्ष असतो, त्याला वाईट वाटतं, निराश होतो. तो हिंपुटी म्हणजे निराश होणे. समर्थ म्हणतात जनी भांड भांडो, लोक भांडत राहतात, कार्यकर्ते भांडत राहतात, काम काही उभं राहत नाही. आणि मग त्या माणसाला नैराश्यता येते. कशासाठी मी म्हणून हे काम करतो आहे, कशासाठी मी ही चळवळ चालवतो आहे, लोकांना समजत नाहीये. लोक असं करतात, आपल्यालाच तोंड घशी पाडतात. अन्याये बहुतास पुरवले हे देखिले ना ऐकिले. वेडे उगेची भरी भरले असत्याचे श्रीराम. असत्य म्हणजे तेची पाप. पापाची व्याख्या काय केली आहे समर्थ रामदासांनी? असत्य म्हणजे तेची पाप. सत्य जाणावे स्वरूप दोहीमध्ये साक्षप. कोणाचा करावा श्रीराम. समर्थांनी आपल्यावर सोडून दिलंय ते. मी हे सगळं तुमच्या समोर मांडलेलं आहे. सत्य राखायचंय का असत्याची बाजू घ्यायची आहे? काय तुम्हाला निवडायचंय ते तुम्ही निवडा. वाच्यांश जाणोनी सांडावा, लक्षांश विवरण घ्यावा. या कारणे निशब्द मुळाचा गोवा आढळे ना श्रीराम.
समर्थ म्हणतात मी जे काही बोललो आहे त्याचा अर्थ घ्या, तो टाकून द्या. अर्थ काढा आणि शब्द टाकून द्या. मी तुम्हाला बोललो, एखादा शब्द माझ्याकडनं कडवट गेला असेल, तुम्हाला वाईट वाटला असेल, पण शब्द टाकून द्या, अर्थ घ्या, त्याच्या पाठीमागची माझी तळमळ घ्या, मला वाटणारी तुमच्याबद्दल कळकळ घ्या. माझं प्रेम आहे तुमच्यावर, त्या प्रेमापोटी मी तुम्हाला बोललो. शब्दाला तुम्ही मनात ठेवू नका. वाच्यांश जानोळी सांडावा, लक्षांश विवरून घ्यावा. शब्द टाकून द्या, तो अर्थ, अर्थाच्या पाठीमागचा माझा भाव काय तो लक्षांश आहे. आई म्हणल्याबरोबर काय लक्षात येतं आपल्या? आई हा मातृवचनी शब्द आहे. तिच्या कडेवर मूल आहे, तिला बाळ आहे, हा झाला शब्दांश. लक्षांश, जेव्हा माझी आई माझ्या डोळ्यासमोर उभी राहते, आईने माझ्यासाठी किती खस्ता घेतल्या, आईने माझं पालन पोषण कसं केलं, आई माझ्यासाठी किती त्रास सहन केला तिने, आणि सगळं हे अपेक्षा विरहित केलं, हे जेव्हा माझ्या लक्षात येतं, तेव्हा आई हा जो शब्द असतो तो गळून पडतो आणि माझ्या अंतःकरणात माझ्या आईसाठी एक वेगळा भाव जागृत होतो. समर्थ म्हणतात तो भाव माझ्या बोलण्याच्या पाठीमागच्या तळमळीचा आहे, तो तुमच्या अंतःकरणात जागृत होऊ द्या. लक्षांश विवरण घ्यावा, या कारणे निशब्द मुळाचा गोवा आढळे ना. समर्थ असं म्हणतात की त्यामुळे मन निशब्द झालं पाहिजे, आणि निशब्द अवस्था कुठे होते? परब्रह्म प्राप्तीला होते. काय समर्थ किती कुठल्या कुठे जात आहेत? निशब्द अवस्था परब्रह्म प्राप्तीची आहे, स्वस्वरूप प्राप्तीची निशब्द अवस्था आहे. तिथं काय बोलणार? त्या परब्रह्माचं स्वरूप वर्णन करता येईल का? मौन्यगार भाव. अष्टदा प्रकृती पूर्वपक्ष, सांडून अलक्षी लावावे लक्ष, मननशील परमदक्ष तोची जाणे श्रीराम. आता समर्थ जे व्यवहारातली सगळी उदाहरणं या ओवी पर्यंत देत राहिले, शेवटच्या 5 ओव्या समर्थ आपल्याला परमार्थाच्या उच्च पातळीवर घेऊन जात आहे. समर्थ म्हणतात अष्टदा प्रकृती पूर्वपक्ष, पंचभूतात्मक देह, त्यामध्ये त्रिगुण, असं आपलं सगळं चाललेलं आहे रहाड गाडगा. या अष्टदा प्रकृतीवर, त्या प्रकृतीला सांडा, तिचं फक्त माध्यम करा. जसा शब्द सोडला, अर्थ ध्यानी घेतला, वाच्यांश सांडला, शब्दांशी ध्यानी घेतला, तसा समर्थ म्हणतात अष्टदा प्रकृती सांडा, अलक्षी लावावे लक्ष. जिथं सामान्य माणसांचं लक्ष जात नाही ते परब्रह्म स्वरूप, तिथं आपलं ध्यान लागलं पाहिजे, ते आपलं ध्येय असलं पाहिजे. मननशील परमदक्ष तोची जाणे. जो याचं मनन करील, जो याचं चिंतन करील, जो याचा निधिध्यास करील, असा माणूस, असा साधक, असा भक्त, तोच त्या अवस्थेची जाणीव घेऊ शकतो, त्याची प्रचिती घेऊ शकतो, तिथपर्यंत पोचू शकतो. नाना भूसा आणि कण एकची म्हणणे अप्रमाण, रस चोवडिया कोण शहाणा सेवी श्रीराम. समर्थ म्हणतात की चिपाड सोडून रस काढलेला असतो ना चरख्यातून, आता ते जे चिपाड पडलेलं असतं ते घ्यायचं का रस घ्यायचा? चिपाडाला सांडून द्यायचं. नाना भूस आणि कण, जोंधळ आहे, साळ आहे, तांदूळ आहे, साळ काढून टाकली, आता तांदूळ घेतला पाहिजे का साळीचाच भात शिजवत खाणार? चालेल का? तो जोंधळ आहे, फलकट काढलेलं आहे, वरचं आवरण काढलंय, ते घ्यायचंय का त्यातला कण घ्यायचा आहे, अन्नाचा कण घ्यायचा आहे, जोंधळा घ्यायचा आहे का त्याचं फलकट घ्यायचंय? भुईमुगाच्या शेंगा आणलेल्या आहेत, दाणे घ्यायचे का वरची शेंग घ्यायची आहे? पिंडी नित्यानित्य विवेक, ब्रह्मांडी सारासार अनेक,
सकळ शोधुनिया एक, सार घ्यावे श्रीराम. पिंडी नित्यानित्य विवेक. आपण आपली व्यष्टी आहे, आपला पिंड आहे, आपला देह आहे. आपण नित्य विवेक केला पाहिजे. कोणता विवेक केला पाहिजे? सार काय आणि असार काय, काय खरंय, काय खोट आहे, काय माईक आहे, काय सत्य आहे, काय भ्रमिष्ट करणार आहे, आणि काय सत्य स्वरूपाकडे, निज स्वरूपाकडे नेणार आहे. याचा सारासार विवेक नित्य केला पाहिजे. आणि हा कुणी केला पाहिजे? पिंडानी केला पाहिजे, व्यष्टीनी केला पाहिजे, देहानी केला पाहिजे. कारण अत्यंत दुर्लभ असलेला देह आपल्याला मिळालेला आहे. करंट पण सोडलं पाहिजे. आणि आपण आपल्याला ज्याची प्राप्ती करून घ्यायची आहे तिकडे आपण जायला पाहिजे. मायेकरिता कोणी एक, अन्वय आणि वितरेक, ते माया नसता विवेक, कैसा करावा श्रीराम. समर्थ म्हणतात अन्वय आणि वितरेक. आपण उपनिषदाचा अभ्यास करताना पाहिले, आहे 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 म्हणणं हे अन्वय आहे. ब्रह्म असे आहे, परब्रह्म असं आहे, ते तत्व असं आहे हे सांगणं हा अन्वय आहे. आणि मी देह नाही, मी डोळे नाही, माझे नातलग नाही, माझी इस्टेट नाही, माझं घर नाही, माझे हात नाही, माझं बोलणं नाही, हा व्यतिरेक आहे. आहे आहे म्हणणं आणि नाही नाही म्हणणं यालाच उभारणी आणि संहारणी असं समर्थ म्हणतात. सृष्टीचं निर्माण ही उभारणी, परब्रह्म स्वरूपाच्या अधिष्ठानावर, परब्रह्माच्या अधिष्ठानावर हे सगळं ब्रह्मांड निर्माण झालेलं आहे, हा अन्वय आहे. आणि जेव्हा परब्रह्माचा प्रलय होतो तेव्हा ह्या सगळ्या विश्वाचा रास होतो. एक भूत दुसऱ्या भूताचं गिळतं आणि पुन्हा शेवटी काय राहतं? केवळ परब्रह्म. तत्वे तत्व सर्व शोधावे, महावाकी प्रवेशावे, आत्मनिवेदने पावावे, समाधान श्रीराम. समर्थांची या शेवटची ओबी आहे की करंट पण काढलं पाहिजे. करंट शब्द हा समर्थांना एकदम चीड आणणार आहे. त्यांना मान्य नाहीये. अत्यंत देह दुर्लभ असा हा देह मिळालाय. एवढ्या वर्षाचं आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याचा आपण चीज करत नाहीये. आपण आपल्या निज स्वरूपाला जाऊन त्याची प्राप्ती करून घेत नाहीये. आम्ही पारमार्थिक वाटेवर जात नाहीये. आम्ही भक्ती करत नाहीये. नवविधा भक्ती केली पाहिजे आणि मग शेवटी आत्मनिवेदन झालं पाहिजे. समर्थ म्हणतात तत्वे तत्व सर्व शोधावे. तनु चतुष्टय तत्व निरूपण. आपण किती त्याचा साकल्याने अभ्यास केला, विस्तृत अभ्यास केला. तत्वे तत्व सर्व शोधावे, महावाकी प्रवेशावे. वाकी म्हणजे वाक्य. अयनात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मि, तत्वमसि, प्रज्ञानम ब्रह्म. या वाक्यात महावाक्याचा जप नाही बोलीला, महावाक्याचा अभ्यास सांगितला. त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्याच्या पाठीमागे काय तत्व आहे ते शोधून काढलं पाहिजे. समर्थ पुढे म्हणतात आत्मनिवेदने पावावे समाधान. जर आपल्याला समाधान मिळवायचं असेल, शाश्वत सुख मिळवायचं असेल तर करंट पण सोडलं पाहिजे. भक्ती मार्गाला लागलं पाहिजे. समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. तर आपल्याला ते शाश्वत सुख मिळेल. समर्थ म्हणतील चल ये माझ्याजवळ. अशी स्थिती. खरं तर आज दशक 18 समास 6 उत्तम पुरुष निरूपण सुद्धा घ्यायचा होता. पण उत्तम पुरुष निरूपण हा सुद्धा अत्यंत गोड समास आहे आणि समर्थ आणि शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रातला उत्तुंग प्रसंग आहे. अफजल खानाचा वध आणि शिवाजी महाराजांचं कौतुक, प्रशंसा समर्थांनी केलेली उत्तम पुरुष निरूपणामध्ये आपण उद्या दुपारी 2 वाजता पाहूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.